आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। नागपूर शहरातील फुटपाथवर असलेले अतिक्रमण हटवण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी निर्देश दिले। शहरात 24 तास पाणी देण्याच्या प्रश्नावरून त्यांनी OCWच्या अधिकाऱ्यांना खडसावले। शिवसेनेच्या संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुखपदी विलास पारकर यांची नियुक्ती करण्यात आली। गत लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी 25 मार्चला पारकर यांना नियुक्तीपत्र दिले। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले। त्यांचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाहणार आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती। जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद आणि पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 एप्रिलला वर्धा दौऱ्यावर असणार आहेत। त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथे आयोजित दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येईल। खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकनं धडक दिली। अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। खासदार प्रशांत पडोळे नागपूर विमानतळावर जात असताना अचानक ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली। अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला। या दरम्यान दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचे समर्थक एकमेकांसोबत भिडले। यावेळी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला, तो गंभीर जखमी असून अन्य 4 जण जखमी आहेत।